गुड मॉर्निंग मित्रांनो. आज मी सांगायची गरज नाही आहे, तसं सगळ्यांनाच माहीत आहे आईचा दिवस आहे. तसा आईचा दिवस हा प्रत्येक असतो. आईला म्हणजे ठराविक दिवस असा सांगता येणार नाही की आईचा हा दिवस आहे, कारण आई ही आयुष्याची जननी आहे, ती आद्य ईश्वर आहे, म्हणून तर आईला एवढं मोठं स्थान आहे ना. परंतु एक लिहून ठेवलं आहे आपल्या कॅलेंडरमध्ये मातृदिनाच्या शुभेच्छा. तर ठीक आहे, तर मी पण आज ठरवलं की रोजच तुमच्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून तुझं येतच असतो, वेगवेगळे फिटनेसबद्दल व्हिडिओ सांगतो, तुमच्या लाईफस्टाईलबद्दल सांगतो, हेल्थविषयी सांगतो. पण आज मला पण थोडंसं वाटलं की आईबद्दल काहीतरी लिहावं, कारण हे बघा, प्रत्येकाचीच आई ही प्रेमळ आहे, प्रत्येकाचीच आई ही महान आहे, याच्यामध्ये काहीच दुमत नाही माझं. पण मला पण वाटलं की मी काहीतरी तिच्यासाठी लिहावं आणि ते शेअर करावं तुमच्याशी, कारण तुम्ही माझ्या क्लोजमध्ये आहात म्हणून. तर मी आहे ना आज तिच्यावर एक छोटीशी कविता लिहिली. तर मी म्हटलं चला तुमच्याशी शेअर करू, कारण शेअर केल्याने आणि म्हटलं ना, ज्ञान सांगितल्याने किंवा वाटल्याने वाढतं. ते नुसतंच मी वहीत लिहून ठेवलं आणि कुणाला माहीतच नाही पडलं तर ते कळणार नाही कुणाला. म्हणून कुणाला वाटेल की हा काहीतरी व्हिडिओमध्ये लाईक मिळवण्यासाठी वगैरे करत असेल, पण तसं काही नाही मित्रांनो. आज खरंच मनापासून असं वाटलं की आईचा दिवस आहे, तर आईसाठी एक कविता व्हायलाच पाहिजे. आणि मी काय सांगू, प्रत्येकाचंच आपल्या आईवर अतोनात प्रेम असतं, तसं माझंही माझ्या आईवर आहे. ज्या वेळेस आई हा शब्द येतो ना, तर ॲटोमॅटिक आतून भरून येतं. तर तिच्यावर एक सुंदरशी कविता मी माझ्या पद्धतीने लिहिली. माझ्यासाठी सुंदर आहे ती कविता. तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्कीच कमेंट, शेअर्स आणि लाईकमधून मला कळवू शकता. आणि तुम्ही पण जर काही लिहिलं असेल तर तुम्ही पण शेअर करू शकता. मी नक्कीच ते फॉलो करेल, शेअर करेल, लाईक करेल. तर जास्त वेळ घेत नाही, कवितेला सुरुवात करतो. आई, खूप वेळा ठरवतो तुझ्यावर कविता करावी, पण शब्दच सुचत नाहीत ग. आई, खूप वेळा ठरवतो तुझ्यावर कविता करावी, पण शब्दच सुचत नाहीत ग. सांग नाही तुझ्यासाठी काय लिहू आणि किती लिहू. सांग नाही तुझ्यासाठी काय लिहू आणि किती लिहू, हेच मला सुचत नाही. आई, तू कधीच का ग थकत नाहीस. आई, तू कधीच का ग थकत नाहीस. तुझ्यासाठी नाही पण आमच्यासाठी तू का ग थोडी विश्रांती घेत नाहीस. तुझ्यासाठी नाही पण आमच्यासाठी तू का ग थोडी विश्रांती घेत नाहीस. मित्रांनो, थोडीशी इमोशनल कविता आहे, मन भरून येते बोलताना. तरी पण कोणतीच अपेक्षा न ठेवता कशी तू वागतेस. कोणतीच अपेक्षा न ठेवता कशी तू वागतेस. मन स्वतःचं मारून तू कशी जगतेस. मन स्वतःचंच मारून तू कशी जगतेस. कसं वागवलंस तू मला 9 महिने 9 दिवस. कसं वागवलंस तू मला 9 महिने 9 दिवस पोटात. कधीच नाही का ग ओझं वाटलं तुला माझं. कधीच नाही का ग ओझं वाटलं तुला माझं. कधी घरी यायला उशीर झाला की तू कावरी बावरी होतेस. कधी घरी यायला उशीर झाला की तू कावरी बावरी होतेस. चिंतेने तुझा जीव कासावीस होतो. चिंतेने तुझा जीव कासावीस होतो. बघून मला सुखरूप तुझ्या श्वासात श्वास येतो. सांग नाही तुझ्यासाठी काय लिहू आणि किती लिहू. सांग नाही तुझ्यासाठी काय आणि किती लिहू. घरात तू जेव्हा नसते मी घरभर तुला आवाज देत असतो. घरात तू जेव्हा नसते तुला मी घरभर आवाज देत असतो. एकांतात मी फक्त आई तुझाच विचार करत असतो. एकांतात मी फक्त आई तुझाच विचार करत असतो. आई, सांग ना तुझ्यासाठी काय लिहू. आई, सांग ना तुझ्यासाठी काय लिहू आणि किती लिहू. थँक्यू सो मच.